ज्यांच्यामुळं आम्ही सर्वजण आपल्यापर्यंत येऊन पोहोचलो, त्यांनी निर्णय घेतला म्हणून आम्ही उभारी खरं तर धरली। ते अमृत सागर दूध संघाचे डायरेक्टर आणि उद्योजक आपल्या सर्वांचे मित्र जगनशेठ देशमुख यांचं खरं तर आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे। डॉक्टरांच्या भरोश्यावर आणि आपल्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचं काम करायचंय म्हणून आपण सगळ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। शिंदे साहेब, आमचा अकोले तालुका खरं तर मुंबई ठाण्यापासून खूप लांब आहे। 200-250 ते 300 एकर आपल्या बरोबर या ठिकाणी आलेले आहेत। अजूनही काही वेगवेगळे पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे काही नेते, पदाधिकारी, सगळी लोक साहेब आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज या पक्ष प्रवेश, आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही परंतु जर अलिप्त राहिलो। आणि जेव्हा तुम्ही जो काही निर्णय घेतला त्याच्यानंतर आमची पण इच्छा होती खूप दिवसापूर्वी, म्हणजे 1 वर्षापूर्वीच आम्ही येऊन भेटलो होतो परंतु योग जुळून आला नाही। परंतु भोर साहेबांच्या माध्यमातून हा आजचा योग खरं तर या ठिकाणी जुळून आला। महाराष्ट्रातल्या जनतेने शिंदे साहेब आपल्याला स्वीकारलंय, आपलं नेतृत्व मान्य केलंय आणि म्हणून त्याच धर्तीवर आमच्या अकोले तालुक्यातल्या आम्ही काही पुढारी नाही साहेब, ही सगळी सर्वसामान्य जनता आहे आणि आम्ही सगळ्यांनी आपलं नेतृत्व मान्य केलंय आणि आम्ही आपल्या तुमच्या सोबत आज आम्ही येण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे। आपले फोटो व्यवस्थित घेतील, छायाचित्र व्यवस्थित घेतील। समोर शिंदे साहेब आगे बढ़ो, समोर समोर पुष्पहार आणि मानाची चांदीची तलवार अर्पण करण्यात येईल। समस्त अकोलेकर खोललेलीच आहे। छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी। शिंदे साहेब आगे बढ़ो, बाळासाहेब ठाकरे यांचा, रणदिगे साहेबांचा। स्थानिक विभागाच्या वतीने एक पुष्पगुच्छ साहेब समोर। डॉक्टर जे.बी. भोर अत्यंत मनमिळावू समोर त्यांचं स्वागत। या ठिकाणी भोजन व्यवस्था आहे। खाली के मोबाईल खाली ज्यांच्यामुळं आम्ही सर्वजण आपल्यापर्यंत येऊन पोहोचलो, त्यांनी निर्णय घेतला म्हणून आम्ही उभारी खरं तर धरली। ते अमृत सागर दूध संघाचे डायरेक्टर आणि उद्योजक आपल्या सर्वांचे मित्र जगनशेठ देशमुख यांचं खरं तर आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे। डॉक्टरांच्या भरोश्यावर आणि आपल्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचं काम करायचंय म्हणून आपण सगळ्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। शिंदे साहेब, आमचा अकोले तालुका खरं तर मुंबई ठाण्यापासून खूप लांब आहे। 200-250 ते 300 एकर आपल्या बरोबर या ठिकाणी आलेले आहेत। अजूनही काही वेगवेगळे पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे काही नेते, पदाधिकारी, सगळी लोक साहेब आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज या पक्ष प्रवेश। डॉक्टर जे.बी. भोर अत्यंत मनमिळावू समोर त्यांचं स्वागत। आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही परंतु जर अलिप्त राहिलो आणि जेव्हा तुम्ही जो काही निर्णय घेतला त्याच्यानंतर आमची पण इच्छा होती खूप दिवसापूर्वी, म्हणजे 1 वर्षापूर्वीच आम्ही येऊन भेटलो होतो परंतु योग जुळून आला नाही। परंतु भोर साहेबांच्या माध्यमातून हा आजचा योग खरं तर या ठिकाणी जुळून आला। महाराष्ट्रातल्या जनतेने शिंदे साहेब आपल्याला स्वीकारलंय, आपलं नेतृत्व मान्य केलंय आणि म्हणून त्याच धर्तीवर आमच्या अकोले तालुक्यातल्या आम्ही काही पुढारी नाही साहेब, ही सगळी सर्वसामान्य जनता आहे आणि आम्ही सगळ्यांनी आपलं नेतृत्व मान्य केलंय आणि आम्ही आपल्या तुमच्या सोबत आज आम्ही येण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे। डॉक्टर जे.बी. भोर अत्यंत मनमिळावू समोर त्यांचं स्वागत। डॉक्टर जे.बी. भोर अत्यंत मनमिळावू समोर त्यांचं स्वागत।
आम्ही घरी सुखरूप पोहोचणार ही आम्हाला खात्री झाली. हा विश्वास आहे, हा लोकांमध्ये विश्वास जात आहे अशा परिस्थितीमध्ये. पण माझं काय, माझा ते चैन मला पडला नाही आज. माझं मन अस्वस्थ होतं आणि मग आपण 5 विमानं, खाजगी 5 विमानं आपण केली आणि त्यातून माणसांना इथे मुंबईला. हे जेव्हा आपण संकटात लोक असतात त्यावेळेस आपण त्यांना मदत नाही करणार तर कधी करणार. आणि म्हणजे परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना मी धीर देत होतो. परंतु तिथं गेल्यानंतर मी पाहिलं की तिथली परिस्थिती अतिशय भयानक आहे. आणि म्हणून जेव्हा संकट येतं, आपत्ती येते, आपदा येते, बाळासाहेब सांगायचे संकट काळातच उभं राहायचं. कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो, हे बाळासाहेब सांगायचे. आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. काय योजना पूर्वी नव्हत्या का, लाभ नव्हते. आपले फोटो व्यवस्थित घेतील, छायाचित्र व्यवस्थित येतील. एकनाथ शिंदे साहेब मागे म्हणू. समोर समोर पुष्पहार आणि मानाची चांदीची तलवार अर्पण करण्यात येईल. समस्त अकोलेकर खोललेलीच आहे. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी. एकनाथ शिंदे साहेब मागे म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा रणदिगे साहेबांचा स्थानिक विभागाच्या वतीने एक पुष्पगुच्छ. साहेब समोर. व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी आपल्या या शिवसेना परिवारामध्ये खूप खूप स्वागत करतो. आपण जो एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली आज 65 सरपंच, अनेक नगरसेवक, नगरपंचायत सदस्य, उपसभापती ते स्वतः आहेत, असे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे. आणि हा तर ट्रेलर आहे, ते म्हणतायत पिक्चर अभी बाकी आहे. हा पहिला लॉट आहे. आता पहिला लॉट किती आहे तो तुम्ही बघितलाय. आता दुसऱ्या लॉटमध्ये सुपडा साफ होईल आणि पूर्णपणे तिथं शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल. आणि त्यामुळे या ठिकाणी मी मारुती मेंगाळ यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. आणि जो विश्वास त्यांनी दाखवला आहे, त्यांना जे काही विकास, तिथली कामं, ज्या विश्वासाने ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल. आणि त्यांना बाजूलाच जो आपल्या 40 वर्षाची काँग्रेसची सत्ता पलटवली, ते जायंट किलर अमोल खताळ त्यांच्या बाजूला आहे. त्यांची त्यांना मदत होईल, सहकार्य होईल. आमचे डॉक्टर JB भोर आहेत, त्यांचे मार्गदर्शन सातत्याने त्यांना मिळेल. आणि त्यामुळे त्या भागामध्ये विकास जो आहे, समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ते सोडवण्याला प्राधान्य दिलं. सर, 40 वर्ष जे काँग्रेसचे सत्तेत होते किंवा 40 वर्ष काँग्रेसमध्ये सत्ता होती, ते देखील आता या सगळ्यांच्या सोबत येतील का? तेच पण येतील का? आता बाबा किती आता येत आहेत तर खूप. आता शिवसेनेमध्ये एका विश्वासाने लोक येत आहेत. बाळासाहेबांची विचारधारा आपण पुढे घेऊन जातोय, विकासाची विचारधारा आपण पुढे घेऊन जातोय. या राज्यामध्ये आपण अनेक योजना राबवतो आणि मग गोरगरीब सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे आणि त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप अकोल्यातलं पहिला एक टप्पा आहे. पुढे पुढे आगे आगे होता देखो होता है क्या, संजय गायकवाड आगे आगे देखो होता है क्या. ग्रामीण भागातले अनेक कामं आहेत ते तुम्ही पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना दिलेलं आहे. खूप त्यांची कामं केली यात देखील असून तुम्ही देखील पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेलं आहे. बिलकुल. ग्रामीण भागामध्ये शेवटी सरकार कोणासाठी आहे? विकासासाठी आहे, मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या देणं हे सरकारचं कर्तव्य आहे.